Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Oldham's Coupling Mechanism. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. यामध्ये आपलं चालू आहे बाळांनो युनिट नंबर 1. ओके, युनिट नंबर 1 मध्ये लास्ट टाइम आपण काय कन्सेप्ट पाहिला होता? इलिप्टिकल ट्रॅमल. ओके, आपण इन्व्हर्जन बघतोय डबल स्लाइडर क्रँक चेनचं. त्यामध्ये तिसरं जे इन्व्हर्जन होतं ते होतं ओल्डहॅम्स कपलिंग. ही त्याची फिगर. आता फिगर मध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही लिंक नंबर 2 आहे, जो काय आहे एक सपोर्टिंग फ्रेम आहे. या पूर्ण ऑब्जेक्टला सपोर्ट करणारी फ्रेम लिंक नंबर 2. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ड्रायव्हिंग शाफ्ट आहे आणि या ठिकाणी ड्रिव्हन शाफ्ट आहे. थोडक्यात काय, मला ह्या शाफ्टची पॉवर ह्या शाफ्टला ट्रान्सफर करायची. ओके, ह्या शाफ्टची पॉवर ह्या शाफ्टला ट्रान्सफर करण्यासाठी हे कपलिंग केलेलं आहे. ओके, हे पण एक प्रकारचं मेकॅनिझम आहे. आता या कपलिंग मध्ये तुमचं असं लक्षात येईल की या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टी. या साइडने फ्लॅंज नंबर 1 आहे, हा फ्लॅंज 1 आहे, आणि या साइडने फ्लॅंज नंबर 2 आहे, म्हणजे 2 फ्लॅंज आहे. याला मी म्हटलं लिंक नंबर 1, याला मी म्हटलं लिंक नंबर 2, म्हणजे 3. 2 इथं म्हटलंय ना, आता 1 3. मग फ्लॅंज 1 फ्लॅंज 3 हे 2 फ्लॅंज, आणि त्या 2 फ्लॅंजला कनेक्ट करण्याकरता मधल्या भागात लावला इंटरमिजिएट पीस, ज्याला आपण सेंट्रल फ्लॅंज असंही म्हणतो किंवा इंटरमिजिएट फ्लॅंज असंही म्हणतो. बघा, मग काय होतं, हा काय करतो की ह्या शाफ्टची पॉवर या फ्लॅंजकडे येते. फ्लॅंजच्या माध्यमातून कनेक्शन केलंय इंटरमिजिएट पीसला, मग इथून ती सेंट्रल ब्लॉकला येते, इथून ती ट्रान्सफर होते ह्या फ्लॅंजकडे, ह्या फ्लॅंजकडून ह्या शाफ्टकडे. म्हणजे अशा पद्धतीने एका शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टवर ट्रान्समिट केली गेली. मग ओल्डहॅम कपलिंगचं ऍक्च्युअली मोशन कसं आहे चला ते पाहू. यामध्ये सुद्धा 4 लिंक येतात. ही लिंक फिक्स आहे. 2 फ्लॅंज म्हणजे 2 लिंक 3 लिंक झाल्या. आणि या ठिकाणी इथं काय केलं गेलं की या ठिकाणी रोटरी मोशनचं कन्व्हर्जन शेवटी रोटरी मोशन मध्येच केलं गेलं. ओके, चला याचं मोशन पाहूया. बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला ओल्डहॅम कपलिंग दिसतंय. हा जो ब्ल्यू वाला आहे हा आपला ड्रायव्हिंग शाफ्ट आहे. हा दुसरा जो ब्ल्यू वाला आहे तो तुमचा ड्रिव्हन शाफ्ट आहे. या ठिकाणी हा जो येलो आहे हा फ्लॅंज नंबर 1 आहे. या ठिकाणी हा जो ग्रीन आहे हा फ्लॅंज नंबर 2 आहे. आणि या ठिकाणी हे जे दिसतंय रेड कलर मध्ये हा काय आहे, सेंट्रल ब्लॉक. मग याची एनर्जी म्हणजे याचे जे मोशन आहे ते या फ्लॅंज पर्यंत, फ्लॅंज पासून ब्लॉक पर्यंत, ब्लॉक कडून या फ्लॅंज पर्यंत आणि पुढे पुढच्या ड्रिव्हन शाफ्टकडे. म्हणजे एका शाफ्टची एनर्जी तुम्ही दुसऱ्या शाफ्टवर ट्रान्सफर केली विथ द हेल्प ऑफ मेकॅनिझम ऑफ ओल्डहॅम कपलिंग. हे बघा ओल्डहॅम कपलिंगचं मेकॅनिझम. जेव्हा शाफ्ट फिरतो तेव्हा हा पण शाफ्ट रोटेट होतोय, पाहू शकता तुम्ही. दिसतंय, या पद्धतीने तो रोटेट होतो आणि एका शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टवर ट्रान्समिट करतो. ओके, तर हे जे शाफ्ट आहे बाळांनो हे असे. आता याबद्दल आपल्याला 2 सेंटेन्स मध्ये याची इन्फॉर्मेशन शो करायची आहे. एक्झामला 7 ते 8 वेळा आलेला क्वेश्चन आहे. बर, आता सगळ्यात पहिले मी हे लिहितो की ह्या कपलिंगचा शोध कुणी लावला. इट वॉज इन्व्हेंटेड बाय जॉन ओल्डहॅम. John Oldham in Ireland in 1821. बरोबर, म्हणजे जॉन ओल्डहॅम या व्यक्तीने जो आयर्लंडचा होता त्यांनी काय केलं, 1821 साली या पद्धतीच्या मेकॅनिझमचा त्याने काय केला, शोध लावला, त्याबद्दल एक रिसर्च केला. ओके, अशा पद्धतीने म्हणूनच याचं नाव काय पडलं, ओल्डहॅम्स कपलिंग. 2 शाफ्टला तुम्ही कपल केलंय विथ दिस मेकॅनिझम. बरं, या मेकॅनिझम मध्ये काय केलं गेलं, दिस mechanism is obtained by fixing the link to
which acts as supporting frame, which acts as supporting frame. या मेकॅनिझम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर जी तुमची लिंक नंबर 2 आहे, जी या ठिकाणी सपोर्टिंग फ्रेम म्हणून काम करते, तिला या ठिकाणी फिक्स केल्या गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही तुमची लिंक नंबर 2 आहे, जिला सपोर्टिंग फ्रेम म्हणलंय. ही काय केली? फिक्स केली. म्हणजे एक लिंक त्यांनी फिक्स केली. बर, पुढे देन लिंक 1 and लिंक 3, लिंक नंबर 1 आणि लिंक नंबर 3 are two flanges, which are rigidly fastened to link 4, acts as central block, which acts as central block. लिंक नंबर 1 आणि लिंक नंबर 3 म्हणजे दोन फ्लॅंजेस आहेत आणि त्या दोन फ्लॅंजेसला रिजिडली कनेक्ट केलं गेलेलं आहे लिंक नंबर 4 बरोबर, जी की सेंट्रल ब्लॉक आहे. ओके का? पाहू शकता तुम्ही या साइडचं जे आहे ना, ही लिंक नंबर 1 फ्लॅंज 1, लिंक नंबर 3 म्हणजे फ्लॅंज 3 आणि या दोघांना रिजिडली कनेक्ट केलंय सेंट्रल ब्लॉक बरोबर, जी की लिंक नंबर 4 आहे. ओके ओके मग आता याच्या मदतीने काय केलं जातं की याच्या मदतीने काय केलं जातं, इट इज युज्ड टू कनेक्ट द टू पॅरलल शाफ्ट विच आर नॉट कोएक्सियल. दोन शाफ्ट आहेत एकमेकांना पॅरलल आहेत पण त्यांचा जो सेंट्रल ऍक्सिस आहे तो सेम नाही, बरोबर ना. म्हणजे एक शाफ्ट असा वरच्या बाजूला आणि एक शाफ्ट असा खालच्या बाजूला आहे. मग याची पॉवर इकडे ट्रान्समिट करायला मध्ये ओल्ड डॅम कपलिंग यूज केलं गेलं. समजलं? मग घ्या, इट इज युज्ड टू कनेक्ट two parallel shafts which are not coaxial, ज्यांचा ऍक्सिस मात्र सेम नाही, which are not coaxial. दोन पॅरलल शाफ्ट जे त्यांना कनेक्ट करण्याकरता, त्यांची पॉवर एकमेकांकडे ट्रान्समिट करण्याकरता ओल्ड डॅम कपलिंगचा यूज केला जातो. बरं का? म्हणजे थोडक्यात दोन पॅरलल शाफ्टची पॉवर एकमेकांकडे ट्रान्समिट करायला याचा यूज केला जातो. बर, या ओल्ड डॅम कपलिंगचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस चला घ्या बरं. ऍडव्हान्टेजेस ऑफ ओल्ड डॅम कपलिंग. पहिला ऍडव्हान्टेज हा आहे की ड्रायव्हिंग शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट दोघांचा स्पीड आणि पॉवर सेम राहते. जेवढा हा फिरेल तेवढाच तो शाफ्ट फिरेल ना. पहिला ऍडव्हान्टेज. द ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन शाफ्ट्स are rotate at same speed. दोन्ही शाफ्ट एकाच स्पीडने फिरतात. There is zero torsional stiffness. म्हणजे काय रे? दोन्हीपैकी कुठल्या शाफ्टवर पीळ पडत नाही. पीळ म्हणजे टॉर्शन. आता एका शाफ्टच्या पॉवर तुम्हाला दुसऱ्या शाफ्टला ट्रान्समिट करायची तिथं थोडाफार पीळ पडतो, पण हे म्हणतात की या ठिकाणी कुठंच टॉर्शन डेव्हलप होत नाही. टॉर्शनल स्टिफनेस हा 0 आहे. बर, इट इज इकॉनॉमिकल कपलिंग.
इट इज इकॉनॉमिकल कपलिंग. इट इज इकॉनॉमिकल कपलिंग. ही खूप स्वस्त असलेली कपलिंग आहे, यामध्ये जास्त काही नाही, म्हणजे खूप स्वस्त आहे, याच्यात खूप जास्त असं महागडी नाही, खूप जास्त कॉस्टली नाही. इट हॅज अन इझी इन्स्टॉलेशन. याला इन्स्टॉल करणं पण खूप सोपं आहे, याचं इन्स्टॉलेशन खूप चांगलं आहे. इट हॅज इझी इन्स्टॉलेशन. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण कमी आहे. इट हॅज लो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया पण कमी आहे बाळांनो. इट हॅज लो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया खूप कमी. हे झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस. आता जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत ना. डिसएडव्हान्टेजेस. कधी कधी ना मिस अलाइनमेंट होऊ शकते. कधी कधी मिस अलाइनमेंट जर झाली तर पॉवर ऍक्च्युअल ट्रान्समिट होत नाही, पण ओल्ड डॅम कपलिंगचं मटेरियल डायरेक्ट ब्रेक होते, म्हणजे मिस अलाइनमेंट होण्याचा खतरा आहे. पहिला डिसएडव्हान्टेज आहे, देयर इज अन अँग्युलर मिस अलाइनमेंट. अँग्युलर मिस अलाइनमेंट होऊ शकते. It exerts axial load on support bearing. हा एका पद्धतीने सपोर्ट बिअरिंग वर ऍक्सियल लोड डेव्हलप करतो. कडेच्या ज्या सपोर्ट बिअरिंग आहे, सपोर्ट बिअरिंग कुठं असतात? एक मिनिट इकडे बघा. हे बघा इथं सपोर्ट बिअरिंग आहे, हे जे आहे ना इथं मध्ये बिअरिंग वापरलेले आहेत, इकडं पण सपोर्ट बिअरिंग वापरलेले आहेत. तर या बिअरिंग वर जास्त ताण येतो. ह्या पद्धतीच्या मेकॅनिझम मध्ये सपोर्ट बिअरिंग वर जास्त लोड डेव्हलप होतो. ओके, अशा पद्धतीने ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. बघा, कोणाला काय डाऊट असल्यास विचारा. या ठिकाणी आपली ओल्ड डॅम कपलिंगचं जे काही कन्सेप्ट आहे तो संपतो. कोणाला काय डाऊट? 4 मार्काला आलं तर ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहू नका. 6 मार्कांसाठी क्वेश्चन आला तर ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऍड करा, कारण फिगर 2 मार्काला आहे, एक्सप्लेनेशन 2 मार्काला आहे, ऍडव्हान्टेज 1 मार्काला, डिसएडव्हान्टेज 1 मार्काला. 2-2 लिहिले तरी पुरेसे राहतील. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे लिहून झालं बघा. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे डिफरन्स बिटवीन सिंगल स्लाइडर and double slider. सिंगल स्लाइडर आणि डबल स्लाइडर चेन मेकॅनिझम यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला पाहायचंय. असा फार जास्त फरक नाही, फक्त 2च टॉपिक आहेत जो आपण एक डिफरन्स म्हणून मेन्शन करू शकतो. ओके, एका बाजूला घ्या बाळांनो सिंगल स्लाइडर चेन मेकॅनिझम. सिंगल स्लाइडर चेन मेकॅनिझम आणि इकडे घ्या डबल स्लाइडर चेन मेकॅनिझम. सिंगल स्लाइडर आणि डबल स्लाइडर अशा 2 पद्धतीचे मेकॅनिझम आहेत. चला यांच्यातला डिफरन्स पाहू. यामध्ये जर पाहिलं
तर हिअर one sliding pair and three turning pair and 3 turning pairs exist. यामध्ये पाहिलं तर एक स्लाइडिंग पेअर आहे आणि 3 टर्निंग पेअर आहे, म्हणूनच ती एक स्लाइडिंग पेअर आहे, म्हणून याचं नाव सिंगल स्लाइडर आहे. एकच स्लाइडिंग पेअर आणि 3 टर्निंग पेअर. यामध्ये जर पाहिलं तर हिअर 2 sliding pairs and 2 turning pairs occurs. या ठिकाणी 2 टर्निंग पेअर आणि 2 स्लाइडिंग पेअर आहे. 2 टर्निंग 2 स्लाइडिंग म्हणलं की डबल स्लाइडर, 1 स्लाइडिंग 3 टर्निंग म्हणलं की सिंगल स्लाइडर. याच्यामध्ये किती टाइप होते? स्लिंगर स्लाइडर मध्ये किती इन्व्हर्जन होते? इट हॅज 4 इन्व्हर्जन. याच्यामध्ये 4 पद्धतीचे इन्व्हर्जन आपण केले, सगळे पाहिले आपण डिटेल मध्ये. आणि याच्यामध्ये 3 इन्व्हर्जन्स, याच्यामध्ये 3 पद्धतीचे इन्व्हर्जन आपण पाहिले. याच्यात 4 इन्व्हर्जन, याच्यात 3 इन्व्हर्जन. याचे 3 इन्व्हर्जन जस्ट आता पाहिले आपण. इलेक्ट्रिकल ड्रॅमल होता, ओल्ड डॅम कपलिंग होता, आणि अजून एक कोणता तरी होता, काय नाव होतं त्याचं? टाइप डबल स्लाइडर अँगलचा योक ना, स्कॉच योक मेकॅनिझम. हे याचे 3 इन्व्हर्जन, याचे 4 इन्व्हर्जन आहे. झालं. आता पेपरला एक क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, तो क्वेश्चन आपण इथे घेतले. तो जवळपास 6 ते 7 वेळा एक्झामला आलेला आहे. तर क्वेश्चन काय होता प्लीज लिहा. नेम द सुटेबल मेकॅनिझम. मी तुम्हाला एक कंडिशन देणार आणि आपण जे मेकॅनिझम शिकलो त्यातली कुठली मेकॅनिझम तुम्ही तिथं यूज करणार ते सांगायचं. दिस इज अ क्वेश्चन बरं का. त्यातलं पहिलं, लिफ्टिंग वॉटर फ्रॉम वेल. तुम्हाला विहीर मधून पाणी बाहेर काढायचंय, कोणतं मेकॅनिझम वापराल? नंबर 2, कनेक्टिंग misaligned shafts. 2 शाफ्ट जे एका पॅरलल तर आहेत परंतु त्यांचा ऍक्सिस सेम नाही, तिथं काय करणार? मिसअलाइन्ड शाफ्ट साठी कन्व्हर्टिंग रोटरी मोशन इंटू रेसिप्रोकेटिंग मोशन. रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मध्ये करायचंय, कोणतं मेकॅनिझम यूज कराल? मेंटेन कॉन्स्टंट रिलेटिव्ह मोशन बिटवीन 2 एलिमेंट्स. 2 एलिमेंट मध्ये आपल्याला रिलेटिव्ह मोशन मेंटेन करायचंय, कोणतं तुम्ही मेकॅनिझम यूज कराल? असा क्वेश्चन आहे. आता त्याच्यामध्ये कुठं कोणतं मेकॅनिझम बसतं सांगा. पहिला इथं कोणता सवाल? पेंडुलम पंप म्हणजे कोणतं रे? बीम इंजिन. विहिरीमधून पाणी वर वाढायचंय तर मी बीम इंजिनचा वापर करेल, ज्याला आपण पुली म्हणतो बा, म्हणजे सेम टू सेम पुली नाही पण त्याच पद्धतीमध्ये बीम इंजिन. आता सगळ्यांना माहिती काय झालंय आपल्या लास्ट लेक्चरला. आता 2 मिसअलाइन्ड शाफ्टला जर आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची तर काय रे? ओल्ड हॅम्स कपलिंग. आत्ताच पाहिलं ते तर, ओल्ड हॅम्स कपलिंग. रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मध्ये, ते तुम्ही ते व्हिडिओवर पाहिलं असेल ना रे, असं गोल फिरवलं का बादलीवर येते,
पाहिलंय का? मग ते पेंडुलम पंप आहे, त्याला बीम इंजिन म्हणतात. आता रोटरी मोशन म्हणजे रोटेट करायचं आणि बादली वर आली पाहिजे म्हणजे रेसिप्रोकेटिंग. मग इथं पण बीम इंजिन चालेल ना, मग इथं पण तेच वापरायचं, पेंडुलम पंप किंवा बीम इंजिन. ही काय बोलते का भुकते? ऐका ना, मेंटेन कॉन्स्टंट रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू रोटरी इलेमेंट. दोन रोटरी इलेमेंट मध्ये मोशन आपल्याला मेंटेन करायचंय. तुम्हाला आठवतं का लोकोमोटिव्ह मोशन? रेल्वेच्या दोन चाकांना होतं, दाट्या दोन चाक सोबत फिरायचे. मग रिलेटिव्ह मोशन तुम्हाला दोन इलेमेंट मध्ये कॉन्स्टंट ठेवायचंय. लोकोमोटिव्हचं वापरावं मोशन. पहिलं इन्व्हर्जन होतं ते आपलं. आठवलं का? कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह. हा क्वेश्चन लय वेळा पेपरला आलेला आहे की कोणतं मेकॅनिझम यूज कराल या कंडिशनला. ओके, या ठिकाणी बाळांनो हा चॅप्टर आपला संपतो. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरला. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.